नमस्कार. आज आपण बनवतोय मकर संक्रांतीसाठी तिळगुळाचे लाडू. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी इथे मी कढईमध्ये पावशेर तीळ घेतले आहेत, म्हणजेच 250 ग्रॅम इतके घेतलेले आहेत आणि छान थोडेसे अगदी लालसर रंगावर आपल्याला ते तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. 150 ग्रॅम इतके मी शेंगदाणे घेतलेले आहेत. प्रमाण अगदी मोजूनच घ्या, कारण त्याच प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर शेंगदाणे इथे भाजून मी थंड करायला ठेवून दिलेत. 1 वाटी सुकं खोबरं घातलेलं आहे. तुम्ही नसेल घालणार तरी पण चालणार आहे. तेही छान थोडंसं भाजून आपल्याला काढून घ्यायचं आहे. शेंगदाणे मी थंड करायला ठेवले होते. त्याची सालं मी काढून घेतलीत आणि अशा प्रकारे हलकंसं वरून लाटून हलकं त्याच्यावर मारायचं आहे, म्हणजे एका शेंगदाण्याचे 2 तुकडे होतील असे आपल्याला करून घ्यायचे. आणि हे पुन्हा आपल्याला तिळ आणि खोबऱ्यामध्ये छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची कृती म्हणजेच आपल्याला करायचं आहे याच्यासाठीचा पाक, आणि तो जर व्यवस्थित जमला तर आपले लाडू अगदीच छान होणार आहेत. चला तर मग यासाठी आपण घेतले होते 250 ग्रॅम इतके तीळ आणि 150 ग्रॅम इतके शेंगदाणे. सो त्या वजनामध्ये आपल्याला 400 ग्रॅम इतका एकूण गूळ वापरायचा आहे. म्हणजे समप्रमाण आपण गूळ आणि तीळ शेंगदाण्याचं करणार आहोत. आणि 1 चमचाभर पाणी घालून मी इथे छान गूळ वितळवून 5 मिनटापर्यंत त्याला उकळी आणणार आहे. तर इथे दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला लाडू कसे करायचे ते सांगणार आहे. जर तुम्हाला मऊ लाडू हवा असेल तर मी 5 मिनटं उकळी आल्यानंतर तुम्हाला वाटीमध्ये पाक कसा झाल्यावर थांबायचे ते सांगते. तर इथे मी पाक 5 मिनटानंतर मी चेक करायला पाण्यात टाकलेला होता. तर इथपर्यंत जर तुम्हाला दिसला तर तुम्हाला तिथे थांबायचे आणि सगळं मिश्रण आपलं टाकून गॅस बंद करून लाडू बांधून घ्यायचे. पण मी आज तसे न करता कडक लाडू बनवणार आहे, त्यामुळे मी आणखी 2 ते 3 मिनटं पाकाला उकळी आणलेली आहे. आणि त्यानंतर आता सगळे पदार्थ मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. गॅस मी बंद केलेला नाही आहे. अगदी मंद गॅस आचेवर आपल्याला सगळं त्याच्यामध्ये टाकून घेऊन छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळाची पावडर घालायची आहे. तेव्हा सगळं घालून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कढई गॅसवरून खाली उतरवून मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर कोमट असताना छान त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. छान पटकन लाडू वळले जातात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आपले लाडू छान रेडी झालेले आहेत. आणि रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.